नमस्कार, मी आजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातून दररोज महिला अत्याचारांची नवनवीन प्रकरणं समोर येत असतानाच एका नराधमाने चक्क मसाज पार्लरमध्ये असणाऱ्या महिलेला टॉप काढून मसाज करायला सांगितलं आणि त्यानंतर तिलाच ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्नही केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात. रोहित वाघमारे, राहुल वाघमारे आणि शुभम धनवटे असं या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. यापैकी रोहित वाघमारे हा धनकवडी परिसरात असलेल्या आयुर्वेदिक उपचार केंद्रामध्ये गेला होता. या ठिकाणी असलेल्या महिला कर्मचाऱ्याला त्याने मसाज करायला सांगितलं. त्याने त्याचा शर्ट काढून भिंतीवर अडकवला. मात्र शर्टच्या खिशात मोबाईलचा कॅमेरा चालू करून व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं. त्यानंतर त्याने या महिलेला तू स्वतःचा टॉप काढून माझा मसाज कर असं सांगितलं. त्यावर या महिलेने नकार दिला. त्यावेळी त्याने तिला धमकी दिली, मी एका मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे, मी सांगितल्याप्रमाणे तू माझा मसाज केला नाही तर मी तुझं हे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद पाडेल अशी धमकी देत त्याने जबरदस्ती या महिलेला टॉप काढायला लावला. घाबरलेल्या महिलेने त्याच अवस्थेत त्याचा मसाज केला. त्यावेळी तिच्या नकळत या सगळ्याचा व्हिडिओ काढला जात होता. उपचार झाल्यानंतर रोहित वाघमारे तिथून निघून गेला. मात्र काही वेळाने तो 2 ते 3 तरुणांना घेऊन पुन्हा उपचार केंद्रात गेला. 20,000ची मागणी करत पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मात्र या महिलेकडे तेवढे पैसेच नसल्यानं अखेर कॅश काउंटरमधून 800 रुपये घेऊन तो निघून गेला. घाबरलेल्या या महिलेने कुठेही वाच्यता केली नाही. मात्र महिला आयोगाकडे अर्ज केला. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला. मात्र या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्यामुळे आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना अडथळे येत होते. तरीही गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या आरोपींचा शोध लावला. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर सहकारनगर पोलिसांनी सगळाच तपास करत या आरोपींचा शोध लावून त्यांना अटकही केली आहे. रोहित वाघमारे, राहुल वाघमारे आणि शुभम धनवटे अशी या आरोपींची नावं असून त्यांनी याआधी सुद्धा ब्लॅकमेलिंगचे प्रकार केल्याचं आता तपासातून निष्पन्न झालंय. मसाज पार्लरमध्ये जायचं, त्यानंतर नकळत व्हिडिओ काढायचे आणि मग खंडणी उकळायची अशा पद्धतीचे गुन्हे त्यांनी याआधी सुद्धा 7 ते 8 वेळा केल्याची कबुली त्यांनी स्वतःच दिली आहे. त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये पोलिसांनी सुद्धा ॲक्शन मोडवरती येत या तिघांवरही कडक कारवाई केली असून त्यांना आता 12 मार्च पर्यंतची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे. दरम्यान या सगळ्याच प्रकरणानंतर सगळ्याच मसाज पार्लर सेंटर चालवणाऱ्यांनी सुद्धा अशा पद्धतीच्या फसव्या कस्टमर्स पासून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.